मंडळी, वडिलांनी आपल्या कुटुंबासाठी जपून ठेवलेल्या संपत्तीचं आज होणार आहे वाटप. चला बघूया कोणाच्या वाट्याला काय काय येतंय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इरसाल हास्यवीरांना. ईशा बाई, ईशा ग ईशा, आई हेच ग ते लोक अण्णा सोडून गेले ग. आपल्यासाठी काय काय केलं अण्णा. नको नको रडू. तुला बघून मला रडू येतं माहिती ना तुला. केवढं केलं ग अण्णांनी आमच्यासाठी, सगळ्यांसाठी. केवढे कष्ट केले बिचाऱ्या माणसाने आणि अनमोल ठेवा ठेवून गेले आपल्यासाठी. हो ग, आपल्यासाठी खूप केलं, स्वतःसाठी काही नाही केलं. सगळं आपल्यासाठी. तुम्हाला कोण आई आई ताई आई ताई. अगं बँक आहे, जरा जपून ना. किती तुला नाही येत रडायला? जाऊ दे. कुठे कुठे आहे ती? कुठे आई जाऊ दे. 5 मिनिटात येते बोलले, जरा थांबा ना. आई काय अगं सारखं सारखं विचारतेस? महत्वाच्या कामाला गेलीये ना ती. आई ब्युटी पार्लरला गेलीये बाबा. मेकअप नको का करायला बँकेत यायला? हो, त्याच्याशिवाय लॉकर उघडणार कसा? फेस आयडी आहे ना तिचा. इथे बोलायची गरज आहे का? इथे बोलायची गरज आहे? नाही बाबा नाही. असते एखाद्याला नटण्याची आवड. हो बाबा, खूप नटण्याची आवड तिला. एवढी आवड की अंत्यविधीला जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. बोलायची गरज नाहीये. सॉरी हाय हाय हाय. अगं आलीस तू? मामा. छान. हाय. केवढी छान दिसतेस ग. Thanks. I'm so sorry, honey. I'm late. Sorry. Where is the locker, ma'am? येत आहेत ते पण 5 मिनिटात येत आहेत. जरा थांबा सगळ्यांनी. सगळे वेळ होते. आई नको ना ग. आठवण येते ग. मला नेहमी म्हणायचे वनूला. मला वनूला म्हणायचे वनूला. मला माहिती आहे. माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे आता. माहिती ग, म्हणून तू मला जन्मभर पुरे 7 जन्म पुरेल असा अनमोल ठेवा ठेवला या लॉकर मध्ये. मला म्हणायचे मुंबईत नजर पुरणार नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवीन. आता कुठे गेला तुम्ही? आई हळू ना ग. कोणाला? वनूला कोण हाक मारणार ना? मला वनूला म्हणा. तुझ्या एकटीवर नव्हतं, माझ्यावरही खूप प्रेम होतं त्यांचं. मला जाताना म्हणाले होते की ईशा, तुझं ना भविष्य मी उज्ज्वल करणार आहे. तू 150 वर्ष मला विसरणार नाहीस असा अनमोल ठेवा ठेवलाय तुझ्यासाठी म्हणाले. आई मला स्वतः म्हणाले. अण्णा काय ब्रिटिश होते 150 वर्ष राज्य करायला? ऐकू येत आहे मला. अण्णा, लास्ट टाइम्स मध्ये सतत माझंच नाव घ्यायचे, शिव्या द्यायचे. हो प्लीज. त्यांची जीभ जड होती म्हणून तसं बोलायचं ते. तुझी पण आहे का? लग्नात कशी बोलत होती ग ही? आता कशी बोलते? लग्नात बुंदी अण्णा अशी बोलत होती. हे काय आणलंय आता? आई जेलस आहे ती माझ्यावर. जेलस आहे. अण्णा used to love me more than her ना. सारखं माझं नाव घ्यायचे. माझ्या हातचं टी 10 वेळा मागायचं दिवसातनं. हिचं काय? हिचं ऐकून तरी घ्यायचं का अण्णा? जास्त बोलू नकोस. अण्णा मला सारखं म्हणायचे टाकीचे गाव सोसल्याशिवाय बलवून मिळत नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. प्रवासात पाठ नाही केलंस? बलून कुठे मिळत? बोलून नसतो त्याच्यात सोनू, बोलून नसतो. काय वेळ आहे, काय बोलतेस तू? सॉरी. ते काय बोलावं आणि काय नाही मला सुचत नाहीये. नको बोलू बाबा. आई गप्प बस तू. बोलू गप्प बस. बाबा सगळे बोलणार ऐकणार. गेला तुला कंटाळूनच गेलेत ते. तुझ्यासारखे नव्हते, शब्दांचे पक्के होते. जाता जाता मला बोलून गेले. बेटा रमेश, तुला असा अनमोल ठेवा ठेवून जाईन ना, तुझ्या भूतकाळातल्या सगळ्या नाराज्या दूर होतील. भविष्यकाळ एकदम सुधारून टाकेन, तुझा उज्ज्वल करून टाकेन. बस त्यांच्या शब्दांवर आलोय मी इथे. अमेरिकेतला जॉबला लात मारली आणि इकडे आलोय फ्लाईट पकडून. सोडून आलाय? मग मला माहिती आहे का आज माझा सोनियाचा दिन आहे. आनंद पोटात माझ्या माईना असं वाटलं पाहिजे. लॉकर ग, लॉकर तुझ्या अण्णांचं लॉकर ग. आई ग, आई माझ्या अण्णांचा लॉकर ग. ईशा ग, ईशाबाई तुझ्या अण्णांचं लॉकर ग. आई ग, आई ताई गप्प बसा. कशाला
रिदम लावताय तुम्ही? रडण्याला कोण चाललं होतं? आईला रडू दे. कशाला? तू नको थांबव. ए, काय चाललंय तुमचं? इथे यायला कुठे सांगितलं तुम्हाला? सर, मला ऑफिस मध्ये थांबायला सांगितलं होतं यार. लॉकर मध्ये तुम्ही इथे लॉकर रूम मध्ये माझ्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही. सीसीटीव्ही लावल्यात माझ्यावर बँक कारवाई करायला काय होईल? सॉरी सर, Sorry, hi gentlemen. This is Priya. Okay. I'm back from US. मग मी काय करू? मी तिकडे उभे राहो. मला काय नाही US वर नाही फ्युएस वर नाही. मी सरकारी अधिकारी आहे. मला काय त्याचं या टेबलाच्या त्या साईडला या साईडला यायचं नाही. Sorry, sir. तुम्ही टिश्यू का आणले तिथे? इकडचेच होते? Crying? No. फक्त 6 महिने US ला राहिलीये खरं तर. बरं बरं मला काय तर ते सांगू नका. आता तुम्ही ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होता तो दिवस आलेला आहे. येस. अण्णांच्या नॉर्म्स अँड कंडिशन्स नुसार आपण 1 वर्षाने हा लॉकर उघडणार होतो. तर आज तो दिवस आहे. आज 1 वर्ष झालेला आहे. झालं 1 वर्ष झालं माणसाला जाऊन. ऐका ताई असं रडू बिडू नका. आता लॉकर आहे की नाही? हा बँकेची बँक आहे ही. तुमचं घर नाहीये. Yes. एक्स्ट्रा इमोशन असतील तर लॉकर विकत घ्या आणि लॉकर मध्ये ठेवा. काय झालं? गुडघे दुखतात माझे. आई सगळ्यांना ठेवायचं आहे लॉकर मध्ये? नाही सॉरी. आई शांत मॅनेजर आहेत ते चावी आहे त्यांच्याकडे. लॉकर उघडायचं आहे का आता? येस सर, सगळे आलेत सर. आणि कुटुंबाच्या वतीने माफी मागतो सर. ठीक आहे चला लॉकर उघडूया. Open it. अलिबाबाची गुहा नाहीये लॉकर आहे. थांबा जरा. इकडे जा मागे जा. टेबलाच्या पलीकडे इथे येऊ नका. Sorry. इथे काय आहे असं? Oh God. काहीतरी आहे आई. हे ठेवलं तुम्ही. आई आई असं नाही देऊ शकत. काय करताय? आई, येत नव्हते मग कशाला तिकडे असं नको करू. अहो सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत. सांगा Sorry, तुमच्या आईला. sorry, आई काय sorry. करते? सगळ्यांसाठी आई, येते. नको असं करूस. सॉरी. हा सॉरी सर, सॉरी. हा ठीक आहे. एक पेटी. पेटी. उघडू? येस सर, उघडा सर. हा. काय हे काय? खर्चिक आहे ना तसं वाटत. हो त्याचा आवाज होता तो. आहे. Sorry. लखोटा? अरे बापरे लखोटा म्हणजे म्हातारा रसिक होता. अण्णा रसिक होते. वाचा ना, वाचा. हा वाचतो. माझ्या प्राणप्रिय कुटुंबियांनो तुम्हाला वाटत होतं की अण्णांनी तुमच्यासाठी काहीच केलेलं नाही. माझ्या प्रियजनांनो आज हे माझं करोडोंचं धन तुमच्या हाती देताना मला वरून एवढा मनस्वी आनंद होत आहे तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हा सर्वांना माझ्याकडून मिळणारा हा अनमोल ठेवा स्वीकार असताना कोणीही आनंदाने भावनिक होऊन रडू नये. आई ना. आई रडू नये सांगितलंय की. नाही. चला नाही. मुद्दाम हो, हो, करतात त्या. थांबा जरा. सॉरी वाचू का मी पुढे? सर, सॉरी सर, मी माफी हा तर रडू नका. या पेटीत 4 थैल्या आहेत आणि एक दागिन्यांचा डब्बा आहे. आजी नका करू हे. हा प्रत्येक थैलीत मी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीचे वाचन करून माझे उच्च विचार आणि तुमच्याबद्दलचे प्रेम संबंधित कुटुंबियांनी जाणून घ्यावेत. हा सन्माननीय मॅनेजर म्हणजे मी सन्माननीय मॅनेजर साहेबांनी बक्षिसांचे वितरण करावेत. निळ्या रंगाची थैली चिरंजीव श्रमेश यास बहाल करावी. निळ्या रंगाची थैली ही घ्या. पांढऱ्या रंगाची थैली माझी लाडकी कन्या ईशाला पांढरी आहे. गुलाबी रंगाची वनूला कोण आहे? मी वनूला. तुम्ही वनूला? पडायचं. बरं हे घ्या गुलाबी. आणि हा दागिन्यांचा हा हिला आहे. नाही ते मग आमचं असेल ते. नाही बायको अहो तसं लिहिलेलं आहे लखोट्यामध्ये. It's mine. ओके ठीक आहे. निळा तुम्ही पहिलं उघडा. मी पहिला. हा चला डायमंड्स. चला पटपट आनंद घरी करा. डायमंड्स. गोट्या. त्या पण काचेच्या गोट्या. अण्णांनी मला गोट्या दिल्या. मस्त. आता ह्या गोट्या कपाळाला लावून काय होणार आहे? मी कर्म माझं केलं. तेच ते काय ते चिठ्ठीत काय लिहिलंय ते वाचा. आता काय गोट्यांबद्दल काय वाटायचं? चला पटपट हो उघडायला एवढा वेळ लागू नका. हो काय पटपट उघडा. सरळ पकडलाय. हा चला वाचा. बाळ श्रमेश मला माफ कर. मी लहानपणी तुला कधीच गोट्या खेळू दिल्या नाहीत. जेव्हा जेव्हा तू गोट्या खेळायला गेलास तेव्हा मी तुला मारून मुटकून अभ्यासाला बसवलं आणि गोट्या जप्त केल्या. म्हातारपणी मला जाणवलं की मी चूक केली. म्हणून या क्षणी आज इथे
मी तुला जप्त केलेल्या तुझ्याच सर्व गोट्या परत करतोय. वा आता वाटेल तेवढा खेळ. वेळ काळ बघू नकोस, दुपार बघू नकोस, रात्र बघू नकोस, नुसता खेळत राहा. बाळा, या गोट्यात तुझं हरवलेलं बालपण शोध. हीच माझी इच्छा. तुझाच अण्णा, गोट्या जप्त करणारा आणि गोट्या देणारा. वा अमेरिकेच्या नोकरीला लात मारली गोट्यांसाठी. ओ ते उचला. गोट्या गोट्या घेऊन काय करू मी? एक काम करा, अंगठा द्या आणि व्हिडिओ द्या. कसला व्हिडिओ? एवढं का शॉक होत आहे? MMS मागत नाहीये तुमचा. आम्हाला हे प्रोसिजर आहे ही. तुम्हाला व्हिडिओत बोलावं लागणार आहे की अण्णांनी दिलेला बहुमूल्य आणि अनमोल साठा ठेवा मला बँकेकडून मिळालेला आहे, असा व्हिडिओ तुम्हाला करावा लागेल. आधी अंगठा द्या इथे पटकन. गोट्या आहेत त्या, ठेवा कुठला? तुम्हाला व्हिडिओ द्यावा लागेल, नाहीतर तुमच्यावर मला कारवाई करावी लागेल. आधी अंगठा द्या. हा, त्या गोट्या बाहेर काढा. बाहेर काढा सगळ्या. चिठ्ठी पण बाहेर काढा. एवढं सगळं एका हातात कसं बसणार? बघा काय ते करा, मॅनेज करा. आयुष्यभराच्या गोट्या दिल्यात. हा, राहिला नाही 2-3 हात. हा, सगळ्या आहेत. या चला थांबा. हा बोला. गोट्यांचा क्लोज घेतला. हा नमस्कार बँक. तुम्ही ठेवलेला अनमोल आणि बहुमूल्य ठेवा माझ्यापर्यंत योग्य रीतीने सुपूर्द झालाय. वा. त्याबद्दल बँकेचे आभार. थँक्यू. धन्यवाद. हा हा, व्हेरी नाईस. चला पुढे मुलगी. मुलगी आहे ना, बरोबर आहे ना? हो हो ईशा. हा, तुमच्याकडे ईशा मी. पांढरा आहे ईशा. हा, हो, हो. त्यातल्या अनमोल लॉकेटचा तिने आनंदाने स्वीकार करावा. लॉकेट आहे तुमच्यासाठी. लॉकेट आणि मला गोट्या. हो, हे धरा तुमच्या. गोट्या दिला मला. चला चला, आनंद घरी मला हो. गोट्या दिला मला ताईत. चिठ्ठीत असेल काहीतरी, चिठ्ठी वाचा. चला चला पटकन, माझे क्लायंट हो, हो, हो. चला पटकन हो. प्रिय ईशा, हा साधा सुधा ताईत नाहीये. या ताईतात काळ्या अस्वलाचा पांढरा केस आहे. अरे वा. वा वा वा. तो खूप शुभ असतो. तुझ्यासाठी खास भायखळ्यातल्या अस्वलवाल्याकडून मागून आणलाय. काळ्या अस्वलाच्या अंगावर पांढरा केस सहसा मिळत नाही, कारण त्याचे केस लवकर पिकत नाहीत. करेक्ट करेक्ट, मी पण ऐकलंय. कुठे ऐकलंय, कुठेतरी ऐकलंय. वाचावं, पुढे वाचावं. चला ना पटपट संपवा आता सगळं. त्याने माझ्या समोर काळ्या अस्वलाचा पांढरा केस काढून आणला आणि त्याचं ताईत बनवून दिलं. हे गळ्यात घाल. अस्वल जसं गुदगुल्या करतं तसं संकट तुला गुदगुल्या करून निघून जाईल. तू फक्त ताईत कपाळाला लाव, सगळी संकट दूर होतील. काय हे मी काय हे काय काय हे काय काय हे काय हवंय? मला कशाला? मी काय करू? मी तरी काय करू? कपाळाला लावा तुमच्या. बघा गुदगुल्या होत आहेत का? माझी आई. अगं चिडचिड करून काय उपयोग ईशा? आयुष्यभर घरात अस्वलासारखी तर फिरलीस. आई मग काय, कधीतरी वाटलं कोणीतरी मदार येईल आणि हिला घेऊन जाईल. नाही, चांगली चांगली स्थळं आणली, सगळ्यांना लाथाडलं. हेच कमी आहे, तेच कमी आहे, बुटकाचं आहे, नकटाचं आहे. नाहीतर काय, मुलाच्या बहिणीचं नाक फेंद्र आहे म्हणून नकार दिला हिने. होताच, कारण मला नाही संसार करायचा अशा घरात. अगं नाकाबरोबर संसार करणार होतीस का? मला नव्हतं करायचं लग्न. मग नका करू ना तुम्ही. अंगठा. सगळं यांनी ठरवायचं का माझ्या लग्नाबद्दल? हो, मी कोण आहे तुमचा? मला का सांगताय? तुम्ही ते अंगठा द्या आणि व्हिडिओ काढा आधी. तिला सांगा तोंड नीट करायला. अरे, मी कोण आहे? तुम्ही तुमचं सांगा ना घरी. सॉरी सर, अंगठा द्या. सॉरी सर, मी तुम्ही कुटुंबाच्या सॉरी बोलायला आलात का इथे? कुटुंबाच्या वतीने माफी. बरं बरं, हा चला व्हिडिओ. हा व्हिडिओ मिळालं, थँक्यू. ओ ते वाक्य बोलायचंय. ओ वाक्य सांगा काय ते. ते अनमोल ठेवा मिळालाय, बँकेचे आभार. अनमोल आणि बहुमूल्य. अनमोल आणि बहुमूल्य ठेवा मिळाला अण्णा, थँक्यू. चला आता पुढे आहे वनुला. वनुला आजी. मी. हा, तुम्हाला आता पोटली उघडायची आहे. ती जी काय आहे ती. चला. लॉकेट पेक्षा गोट्या बरं. घ्या घ्या. अगं बाई, रुबी. रुबी नाही, चिंचेची बी आहे ती. चिचोक आहे, चिचोक आहे. अगं रुबी. वाच वाच वाच. चिचोक आहे. छोट्या बऱ्या. प्रिय वनुला, हा हे साधे सुधे चिचुके नाहीत. हे तुझ्या गरोदरपणात चिंचा खाऊन थुकलेले चिचुके आहेत. आता ह्या चिचुक्यांनी खूप खेळ. चिचुके खेळून जीवन सार्थकी लाव ग बाई. वा वा वा. आपल्या नातवाला पण शिकव, कारण आपला श्रमेश तर तुला माहित आहे, तो त्याला गोट्या देणार नाही.
त्यामुळे पुढच्या पिढीला तूच हा अनमोल ठेवा दे. वा 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 चला. चिचुके दिले मी नाही दिलेत, का? तुमच्या अण्णांनीच दिल्या चिचुका. तुझे केलंस ना. दिलं ग मला. तू जे दिलंस ना अण्णांना तेच त्यांनी तुला परत दिलं. म्हणजे ग चिंचोक्यांची किंमत द्यायचीच त्यांना. नाहीतर काय आयुष्यभर त्यांना चिंचवून चगळलंस आणि थुंकलंस ना, तसंच केलंय त्यांनी. नाही तर काय, बरं झालं. कसं बोलतात ते मला असं बोलता म्हणजे, आई तर बोलतो. अरे नका रे ही तुमची सिरियल सुरू करूया. सॉरी सर, सॉरी. आधी मला अंगठा द्या, अंगठा चल द्या, आई. अंगठा द्या आणि तुम्हाला अंगठा द्या, व्हिडिओ आई. काढायचा आहे ना. हे घ्या इकडे अंगठा हे करा. हा हळू हा हा. आता व्हिडिओ वाक्य काय बोलायचं आहे माहिती आहे ना. बहुमूल्य आणि अनमोल ठेवा मिळाल्याबद्दल धन्यवाद. ऍक्शन. मैपतराव, अरे बापरे. बहुमोल आणि अनमोल ठेवा मिळाला, आता ठेवते जपून. आई, आई. हे घेऊन जा. रिकाम आहे ते. हा आता आहे. ओ तुम्ही उघडा चला. ऑल द बेस्ट. हे बघ. What did you get, Shinsuke? And what? Tight? चला 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 माज नंतर करा. घरी करावं हे सगळं, इथे नका माझ्यासमोर. सॉरी, सॉरी. नाही तर काय, रक्ताची नाती सगळी बाजूला ठेवली, हिला दिला मोठा बॉक्स. मी वागले पण तशी ना. 10 times टी कोणी दिला? वागले ओ वागले. चला लवकर लवकर. चायची गाळणी तुझी भाषा काढ आता त्याच्यात. आणि चमचा. What nonsense is this, रमेश? चिठ्ठी वाचा चला. प्रिया सुनबाई, चहा गाळायचा सुद्धा असतो बेटा. वा वा. ही शिकवण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी म्हणून तुला ही गाळणी. प्रतिम. दरवेळी चहा मागायचो तेव्हा वाटायचं आता तरी चहा बरा होईल, पण मरायच्या आधी कधीच चांगला चहा नाही मिळाला. वा वा. सोबत जो छोटा चमचा आहे तो मिठासाठी आहे. मीठ मुठीने नाही चमच्याने घालतात बेटा. वा वा वा. मी खूप जगलो असतो, पण तू टाकलेल्या मिठामुळे आणि घशात अडकलेल्या चहा पावडरमुळे देवाने मला लवकर बोलावलं. अरे 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 अरे. ते उचला आधी. ते उचला. हा मला नको हे. नकोय नाही ठेवावं लागणार. अंगठा द्या आधी आणि व्हिडिओ करा. नाही मी आताच नेल्स केलेत, ऐका ना. हा, चला व्हिडिओ करा. ते हातात घ्या दोन्ही चमचा आणि हे गाळणी आणि म्हणा हा बहुमूल्य ठेवा अनमोल ठेवा मला मिळालेला आहे. आय गॉट युअर बहुमूल्य अनमोल ठेवा. हा. थँक्स अण्णा. ओके वा चला. सर मला एक छोटासा प्रश्न आहे. काय काय. गोट्या, चमचा, गाळणी, ताईत आणि चिचोके याच्यासाठी अण्णांनी लॉकर का घेतलं? हे रस्त्यावर ठेवलं असतं तरी कोण नेलं असतं? मला काय तुम्ही अण्णांना जाऊन वर विचारताय का? नाही. थांबा पुढे काहीतरी लिहिलंय अजून बघूया. लिहिलं आहे अजून. अजून थांबा जरा माझ्या अंगावर येऊ नका. हा माझ्या प्रियजनांनो, आयुष्यात पैशाला जास्त महत्व देऊ नका. वा वा. सोने रुपे आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. वा. संत तुकाराम असे उगाच म्हणाले आहेत का? बैठकीतले होते अण्णा असं दिसतंय. वाचा वाचा. हा तर त्यामुळे धनाचा लोभ टाळा, आपले पारंपरिक खेळ खेळा, त्या खेळांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून द्यावा. सरते शेवटी तुमच्यासाठी एक अनमोल ठेवा ठेवलेला आहे. लॉकर मध्ये जी बॅग आहे त्यात एक विटी आहे. विटी म्हणजे? विटी. व्हॉट इज विटी? विटी म्हणजे इंग्लिश मधलं विटी नाही, मराठीतलं विटी. हा थांबा. तर खाली ठेवा ती. तर ती विटी कुठे? हा तर एक विटी आहे, तिचा दांडू तुम्हाला शोधायचा आहे. त्यासाठी एक कोड आहे. गोड आहे, परत गोड. आट्या पाट्या 4 गोट्या, पीठ दळू गाळणीने गाळू, चिचोके खेळ ताईत घालू, 4 घर सोडून राहतो बंडू, त्याच्या जवळ आहे या विटीचा दांडू, सगळ्यांनी खेळा विटी दांडू. पण हे कोड नाही, कोड्यातच उत्तर आहे. काय? बंडूकडे हाय दांडू. मग पण बंडू तात्या गेले, त्यांना कसं जाणार? ते वरती गेले. नाही काय आहे, त्यांचा विटीचा दांडू जो आहे जो त्यांच्याकडे आहे तो तुम्हाला आणावा लागेल. त्यांच्या नातेवाईकांना विचारा, त्याच्या मुलाला विचारा, बायकोला विचारा. सर मी काय म्हणतो, एवढं करण्यापेक्षा डायरेक्ट देऊन टाका ना आम्हाला. असं नाही करू शकत. त्या विटीचा दांडू जेव्हा तुम्ही मला आणून देणार तेव्हा बाजूच्या लॉकर मध्ये तुमच्या खरी जी अग्रीमेंट आहे आणि त्या अग्रीमेंटची जी काय वाटाघाटी झालेली आहे, त्या इस्टेटीची जी काय वाटाघाटी झालेली आहे, ते सगळं अग्रीमेंट ह्या लॉकर मध्ये आहे. जेव्हा देऊन टाका ना. विटी दांडू तुम्ही आणून द्याल तेव्हा मी हे अग्रीमेंट तुम्हाला देणार आहे. दांडू शोधूया. दांडू शोधूया. अहो थांबा. हे सगळं तर घेऊन जा आधी. हे सगळं
मला पार्ट नंबर 2 पाहण्यासाठी फारच उत्सुक आहोत. खूप मजा आली. ओके, हा सर असे काय म्हणतात महेश सर? ब्रिलियंट. म्हणजे या अण्णांविषयी जरा मला माहिती काढायची आहे. या अण्णांनी आणखीन त्या लॉकरमध्ये काय ठेवलं असेल. म्हणजे इकडे त्यांनी चिंचुका आणि काय आपला गोट्या आणि त्या कपाळाला लावल्यास तू. दॅट वॉज हायलाइट. आणि हिला काय दिलं, तुला काय दिलं प्रियदर्शनी? गाळणी चमचा. चहा दे पीस असताना म्हणजे घशात चहा अटकत होता बिचाऱ्यांच्या. तू त्यांना असा चहा करून दिला, ते असंच मिळणार तुला. म्हणजे माणूस कमालीचा होता. आणि स्वतःच्या बायकोला काय दिलं त्यांनी? चिंचुका. माइंड ब्लोईंग यार. आणि टाईट, तुला टाईट. दिस मॅन, हा माणूस माझ्या जवळ उभा राहिला. कमालीचा माणूस आहे ना आयुष्यभर. आणि आर्ट डिपार्टमेंटला विशेष कॉम्प्लिमेंट. पाठी लॉकर इतका ब्युटिफुल केलंय. वंडरफुल जॉब, वंडरफुल जॉब. म्हणजे खरा लॉकरच वाटतो तो. आणि ऑफकोर्स ओमकार, द स्टाईल ऑफ द बँक मॅनेजर. आणि आता तुम्ही सगळ्यांनी मला एक अवॉर्ड दिलं पाहिजे. सगळ्यांची नावं मी बरोबर घेतली. ब्रिलियंट ऍक्ट, एन्जॉयबल, थरली एंटरटेनिंग, वंडरफुल. डॅम इट सर, तुम्ही चुकलाच नाही. खूप धमाल आलेली आहे. नक्कीच अण्णांना भेटायला आवडेल आणि येऊ दे, कारण हा नवीन लेखक आहे का, विजय कुमार राख. तर विजय कुमारचं आपण स्वागत करूया. आणि विजय कुमारनी आपल्याला वाट बघायला लावली आहे की दुसऱ्या लॉकरमध्ये काय असणार आहे. त्यामुळे ही सिरीज चालू राहू दे. हे कुटुंब खूप आवडलं. वनिता, जवळजवळ अण्णा धावत सुटले असते स्वर्गात. इतक्या पॅशनेटली तू त्यांच्याकडे वरती बघत होतीस. फार गोड. अगदीच म्हणजे शोभेशी मुलं आहेत तुला. श्रमेश, स्वभावात एवढा मवाळपणा होता बायकोशी वागताना की जवळजवळ कुरळ्या केसांमुळे तिचा भाऊ वाटत होता. आणि आई आणि बहिणीच्या नावानेच खडे फोडत होतास. पण काय करायचं, तुझ्याही हाती काहीच लागलं नाही. ओंकार, विनर आहेस. हा लुक खूप आवडला, खूप मज्जा आली. आणि न विसरता आम्हाला दुसऱ्या लॉकरमध्ये काय होतं हे पुढच्या वेळी सांगा. व्हेरी नाईस.